नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला आणि ITI बूस्टर महाप्लॅटफॉर्ममध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी त्या राजकारणी लोकांसारखा मोठा गदारोळ आपल्या टेलिग्राम चॅनलला चालू होतं, त्यामुळेच मी या ठिकाणी या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. ओके, तर या ठिकाणी EWSचे जे मुलांनी सर्वात पहिले ओपनचे जे मुलं होती त्यांनी EWSमध्ये फॉर्म भरला होता, त्यांना आता या ठिकाणी अपडेट आलं आहे की त्यांना SCBC या जे आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी भेटलं त्यामधून फॉर्म भरायचा आहे. ओके, तर त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आता 2 GR आले होते पाठीमागं. जे जुना आपण कास्ट सर्टिफिकेट काढलं ते चालतं का नाही यावरती खूप साऱ्या मुलांना प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा मी या ठिकाणी क्लिअर करतो. आणि NCL सर्टिफिकेट म्हणजेच नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट आपल्याला कोणतं लागणार आहे, ते म्हणजे कोणतं लागणार म्हणजे ते एकच असतं, पण त्याला या ठिकाणी नंतर काढलं तर चालेल का? कारण खूप साऱ्या मुलांनी कास्ट काढलं पण त्यांना नॉन काढण्यासाठी त्या ठिकाणी टाईम भेटला नाही. ओके, तर त्याची पण पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी देणार आहे मी. ओके, आणि शेवटची तारीख ही 17 तारीख आहे, त्याविषयी पण या ठिकाणी पूर्ण बोलतो. तर मित्रांनो, राहिला सर्वात महत्त्वाचा पॉईंट की EWSच्या मुलांना SCBCमध्ये भरायचं, तर तो फॉर्म कसा भरायचा त्याची सर्व डिटेल मी या ठिकाणी देतो. तो फॉर्म पूर्णपणे मी या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये भरून दाखवणार आहे. ओके, तर कास्ट प्रमाणपत्र कोणतं या ठिकाणी चालणार आहे मित्रांनो, ते सर्वात पहिले सांगतो. मित्रांनो, जे नवीन या ठिकाणी आहे, जे की 2 वेगवेगळ्या पेजवरती आहे ते तर चालतंच, पण जे पहिलं कास्ट सर्टिफिकेट आपलं होतं ज्यामध्ये की सेक्शन A आणि सेक्शन B असे 2 सेक्शन होते. पहिल्या सेक्शनमध्ये कास्ट होतं आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये आपलं नॉन होतं, ते एकाच पेजवर होतं. तर मित्रांनो, या ठिकाणी मी आज पूर्णपणे GR त्या ठिकाणी टाकला आपल्या टेलिग्राम चॅनलला. तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी जॉईन नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी तो GR बघू शकता. त्या GRमध्ये डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे की जे पहिले तुम्ही कास्ट आहे त्या ठिकाणी काढलं ते त्या ठिकाणी चालणार आहे. काय होणार आहे, ते कास्ट त्या ठिकाणी चालणार आहे, काय चालणार आहे असं मी तुम्हाला स्वतः सांगत नाही आहे बरं का. त्या GRमध्ये तसं मेन्शन केलं आहे आणि त्या GRनुसार ते आपलं जुनं म्हणजे 2019चं कास्ट नाही, मी तुम्हाला सांगतो आत्ता 2024चं या महिन्यामध्ये कोणत्या जून महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये काढलं जे ती कास्ट, ते कास्ट त्या ठिकाणी चालणार आहे असं त्या GRमध्ये सांगितलं आहे. ओके, तर हा मुद्दा तुमचा या ठिकाणी पूर्णपणे क्लिअर झाला. ओके, आणि हे तर तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, आणि पुढे ओपनमध्ये फॉर्म भरता येईल का ते सुद्धा मी फॉर्म भरताना एकदम क्लिअरली डिटेल सांगतो. खूप साऱ्या मुलांचं म्हणणं आहे की भरता येतो, ओके, पण तसं करता येतं का नाही तुम्हाला मी सांगतो. ओके, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघायचा. आता NCL सर्टिफिकेट आहे कधीचं लागणार आहे, ओके, ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जर आज फॉर्म भरत असले तर आजच्या पहिलं आज फॉर्म भरत असले तर आजच्या पहिलं तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे. ओके, मग तुम्हाला आज फॉर्म भरत असले तुम्ही तर म्हणजे आज म्हणजे या मिनिटाला भरत आहे तुम्ही, तर या मिनिटाच्या पहिलं नॉन क्रिमिलियर म्हणजेच NCL सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. मग तुम्ही म्हणसाल माझ्याकडे इथे कास्ट आहे, मी आता फॉर्म भरून घेतो आणि नंतर मी काय करतो नॉन करतो, असं चालणार नाही आहे. तुम्हाला DV म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्या ठिकाणी खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण जी आपली ॲड आली आहे त्या ॲडमध्ये त्यांनी डायरेक्टली मेन्शन केलं आहे की त्या ठिकाणी तुमचं जे NCL सर्टिफिकेट आहे म्हणजेच तुमचं नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरणार आहे त्याच्या पहिलं तुम्हाला लागणार आहे. म्हणून मित्रांनो, तुमच्याकडे नॉन आणि कास्ट सर्टिफिकेट हे फॉर्म भरण्याच्या पहिलं या ठिकाणी लागतं, तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकता. नाही तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे DVमध्ये 100% प्रॉब्लेम येणार आहे. ओके, हे झाले तुमचे या ठिकाणी जे काही तुमच्या मनामध्ये डाऊट होते आणि जो काही गदारोळ या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती चालू होता मेसेजचा एकदम भडीमार, तो त्याचे सर्व काही मी या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर दिले. कारण त्या ठिकाणी सर्वच मुलांच्या प्रश्नाचे उत्तरं देणं या ठिकाणी पॉसिबल नव्हतं. ओके, तर आता तुम्हाला डायरेक्टली मी फॉर्म भरून दाखवतो की कशा पद्धतीने ऑप्शन आहे, कोणत्या ऑप्शनमध्ये काय टाकायचं काय नाही टाकायचं आहे, कोणत्या चुका त्या ठिकाणी तुम्हाला करायच्या नाही, ते तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे मी सांगणार आहे. तर आपण जाऊया आता आपल्या त्या वेबसाईटवरती की ज्यामध्ये आपल्याला काय आहे या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. ती वेबसाईट आपण टेलिग्राम चॅनलला दिली, कोणत्याही लिंकला जाऊन या ठिकाणी फॉर्म भरू नका. प्रॉपर जी या ठिकाणी आपल्या महावितरणची लिंक आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण दिलेली आहे. ओके, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता असा इंटरफेस तुम्ही त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे येणार आहे. आता मी माझं नाव त्या ठिकाणी वरती हे करून घेतलं आहे त्याला मास्क वगैरे, कारण या ठिकाणी जर व्हिडिओ कुठे जर प्रॉब्लेम झाला तर या ठिकाणी माझं चॅनलसुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरती माझं नाव आलं आहे, खाली माझा रजिस्ट्रेशन नंबर आला आहे आणि त्यांनी डायरेक्टली मेन्शन केलं आहे बघा. जर तुम्हाला जर थोडी जरी इंग्लिश कळत असेल तर तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी दिलं आहे बघा. काय या ठिकाणी मेन्शन केलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुम्ही EWSमध्ये आहे आणि EWSमधून तुम्हाला SCBCमध्ये फॉर्म भरायचा आहे का,
काय आहे का, म्हणजे तुम्हाला भरायचं आहे तर या ठिकाणी यस करायचं आहे. नसन भरायचा तर तुमचा फॉर्म डायरेक्ट नुसता EWSमध्ये राहणार आहे. म्हणजेच EWSमध्ये राहिला म्हणजे तुमचं या ठिकाणी महावितरणमध्ये नामनिशाण राहणार नाही, तुमचं हॉल तिकीट येणार नाही, सगळा काही तुमचा फॉर्म कॅन्सल होणार आहे. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मग या ठिकाणी यस करायचं आहे. ओके, यस केल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन येतं बघा, आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचं म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे का. जर आहे तर यस करायचं आणि ते लागणारच आहे, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही यस केलं, यस करायचं, 100% यस करायचं. यस केल्यानंतर बघा खाली तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, कोणतं ACBCचं. तुम्ही जर आहे तुमच्याकडे असणार आहे तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा तुम्हाला यस करायचं आहे. जेव्हा तुम्ही या ठिकाणी यस करणार आहे तेव्हा ही इन्फॉर्मेशन डिटेल तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होणार आहे. ओके, तर बघा मग ACBC कास्ट सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता सर्टिफिकेट कधी इश्यू झालं ती डेट या ठिकाणी टाकायची. मग इथं दिवस टाकायचा आहे, इथे महिना टाकायचा आहे आणि इथे वर्ष टाकायचं आहे. एवढी इन्फॉर्मेशन टाकून झाल्यानंतर तुमचं कास्ट हे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये काढलं, प्रॉपर तर तुम्ही ज्या जिल्ह्याचे असणार, ज्या तालुक्याचे असणार त्या ठिकाणीच तुमचं कास्ट निघतं. मग तुमचा जिल्हा कोणता आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कास्ट काढलं आहे त्या जिल्ह्याचं नाव जे काय आहे त्या ठिकाणी प्रॉपर या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर शेवट तुम्हाला या ठिकाणी खाली जर स्क्रोल केलं तर फायनल सबमिट म्हणून एक ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. या फायनल सबमिटच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही या ठिकाणी सबमिट करसाल तेव्हा तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होणार आहे, जो की तुमचा फॉर्म EWSमध्ये राहणार आहे, तो आता या ठिकाणी ACBCमध्ये कन्वर्ट होणार आहे. या ठिकाणी कुणीही ओपनमध्ये काय OPEN, परत सांगतो, कुणीही ओपनमध्ये फॉर्म भरू शकणार नाही आहे. ही तुमची या ठिकाणी काय एक तुम्ही स्वप्न बघितलं असेल की ओपनमध्ये फॉर्म भरू शकतो, पण अजिबात नाही, कुणीही ओपनमध्ये फॉर्म भरू शकणार नाही आहे. तुम्ही फक्त ACBCमध्ये फॉर्म भरू शकणार आहे आणि यासाठी तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि NCL सर्टिफिकेट म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे प्रॉपरली लागणार आहे. ओके, तर या ठिकाणी तुमच्या पूर्ण प्रश्नाचे उत्तरं मला तरी वाटते तुम्हाला भेटली असेल. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यायची की तुम्हाला जर या ठिकाणी कोणती टेस्ट सिरीज लावायची असेल, बघा कोणतेही काम करायचं, कोणताही पेपर द्यायचा तर त्याची प्रॅक्टिस करणं सर्वात महत्त्वाचं. या ठिकाणी पहिली प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं आणि ती प्रॅक्टिस करून घेणारी आणि IBPS पॅटर्न समजून सांगणारी टेस्ट सिरीज आपल्या ॲप्लिकेशनवरती त्या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके, ती जी टेस्ट आहे ती प्रॉपर तुम्हाला IBPSचा सिलेबस या ठिकाणी समजून सांगणारे टेस्ट ती त्या ठिकाणी आहे. त्याची लिंक, आपल्या ॲप्लिकेशनची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणून टेस्ट घेऊ शकता. टेस्ट मित्रांनो फक्त 149 रुपयात आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्या आषाढी कार्तिकेची आपली आषाढीची वारी आहे. ओके, पंढरपूरची त्या वारीनिमित्त आपण 10% या ठिकाणी डिस्काउंटसुद्धा दिलेलं आहे. ओके, त्या ठिकाणून तुम्ही परचेस करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तर या ठिकाणी आपण भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये. पुन्हा एकदा थँक्यू सो